घेतलं आहे, कारण की आम्ही दोघंच आहेत कॅबिनमध्ये. तर हा एरिया मी माझ्यासाठी एअरपण केला. इथं जरा हँग करायला टॉवल्स वगैरे असे आहेत. आणि मग इथं एंट्रन्स केल्यावरच आहे आपला वॉशरूम. जय भीम, जय श्री मंडळी. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आजचा विषय आपला आहे क्रू कॅबिन. तर मला खूप लोकांचे, मला जेवढे पण न्यू कमर आहेत, जेवढे पण माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलोवर आहेत, त्यांचे मला मेसेज असतात की भाऊ जरा तू क्रू कॅबिन जरा दाखवचा, किती मोठी आहे. त्यांनी असं ऐकलं आहे की क्रूज इंडस्ट्रीमध्ये क्रू लोकांची कॅबिन 14 जणांची असं, म्हणजे 4 बर्थ असतात, म्हणजे 2 बेड ह्या साईडला, 2 बेड ह्या साईडला आणि एकच वॉशरूम असतात. तर असे जर आम्हाला कॅबिन दाखवायचं, कारण की आम्हाला ती सवय नाही अजून पण, कारण की आम्ही न्यू कमर आहे. तर आम्हाला पण क्रूज इंडस्ट्री जॉईन करायची आहे. आमची पण जॉईनिंग आलेली आहे, पण आम्हाला ॲटलीस्ट एक क्रू कॅबिन जरा दाखवायचं. कशी असते क्रू कॅबिन, म्हणजे बेडची साईज वगैरे, बाथरूम किती मोठा असतो, आणि प्लस कॅबिनच्या अजून काय पार्ट्स वगैरे आहेत काय, 2 लोकांची कॅबिन, सिंगल कॅबिन कशी असते, हे सगळं दाखवायचं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येकी माझी कॅबिन दाखवणार आहे, कशी आहे, किती मोठी आहे, बाल्कनी आहे का ना, पोर्ट हॉल आहे का नाही, बाहेरचं समुद्र पाणी वगैरे दिसतं का नाही आमच्या कॅबिनमधून. त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एंडपर्यंत. तर मंडळी, कॅबिन सगळ्याच लोकांची मोठी नसते. जे पण ऑफिसर लेवलला काम करतात, जे पण ब्रिजवर काम करतात, त्यांची कॅबिन सिंगल असते. प्लस त्यांना किंग साईज बेड असतो, प्लस त्यांना बाल्कनीज वगैरे असते. तर काही एकदम जास्तच त्यांना सुविधाच वगैरे असतात. त्या लेवलला जे काम करतात त्यांनाच फक्त चांगले चांगले प्रोव्हाइड केलेले असतात कॅबिन्स. आणि जे लोअर असतात, म्हणजे असं मॅनेजर्स वगैरे 2.5 किंवा 2 स्ट्रॅप्स वगैरे असतात, मॅनेजर असतात, त्यांची पण कॅबिन 2 लोकांची कॅबिन असते. प्लस त्यांना पोर्ट असतात, त्यांना बाल्कनीज वगैरे नसते, पण त्यांना पोर्ट असतात. त्यांना पण सर्व्हिस वगैरे असते सगळे काय, त्यांना पण प्रिव्हिलेज वगैरे भरपूर काय असतात. आणि आमच्या लोकांसारखे तर माझी पण जरा पोझिशन जरा वेगळी आहे, कारण की मी पण व्हाईटच घालतो आहे. तर माझी पोझिशन जरा वेगळी आहे. तर मला पण अशीच मोठी कॅबिन नाही आहे, पण तुम्हाला माझी कॅबिन दाखवतो कशी आहे ती, किती लोकांची, कसं काय ती. आणि जे नॉर्मल जे क्रू असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्किंग फॉर द डायनिंग किंवा हाऊसकीपिंग किंवा बेवरेजमध्ये, बारमध्ये किंवा गॅस सर्व्हिसमध्ये, तर त्यांचे पण काहीकांचे दोघांचे असतात, काहीकांचे 4 कॅबिन असतात. तर 2 बेड ह्या साईडला असतात, 2 बेड ह्या साईडला असतात, आणि एक बाथरूम वगैरे असतो. तर पोर्टल्स कोणत्याही कॅबिनला नसतात. जे पण आमचे क्रू असतात त्यांना पोर्टल वगैरे काय नसतो, प्लस बाल्कनी वगैरे पण काही नसते. पण मात्र सगळ्या क्रूला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. पर वीकमध्ये तुम्हाला एक सर्व्हिस असते. तुमचा हाऊसकीपिंग क्लीनर जो पण असेल तो येणार, तुमची कॅबिन वगैरे पूर्ण तुमची क्लीन करणार, गार्बेज आउट करणार, तुमचा बेड लिनन जे पण तुमचा यूज आहे सगळं तुम्हाला नवीन टाकणार, टॉवेल्स वगैरे तुमचं चेंज करणार. तर अशी सुविधा प्रत्येक क्रूज इंडस्ट्रीमध्ये असते. तुमची कॅबिन वगैरे क्लीन होतेच. मंडळी, आता मी माझ्या कॅबिनच्या आतमध्ये, आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, हा तो मेन डोर आहे आणि ही त्याची मास्टर की आहे. या स्किनीच तो डोर होणार आहे. इथे कोणताही चावी लावून टाळं चावी वगैरे काय नसते इथे क्रूज इंडस्ट्रीमध्ये डोरमध्ये. इथं मास्टर्स कीज असतात, सगळ्यांचे वेगवेगळे ॲक्सेस असतात. ह्या कीनी फक्त मी माझीच कॅबिन ओपन करू शकतो, दुसरी कॅबिन मी ओपन करू नाही शकत. हा बघा, ही मेन ॲक्सेस आहे, ही माझी मास्टर की आहे. ही इथं टॅप केल्याच्यानंतर माझी की ओपन होणार, आणि मग हा डोर बंद. आणि मग इथं मग लाईट स्विच ऑफ वगैरे आहेत, इथे बटन दिलेले आहेत. आणि मग या साईडला तुम्ही बघू शकता सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत आम्हाला, म्हणजे इन केस ऑफ एनी एमर्जन्सी वगैरे, कुठे असेंब्ली स्टेशन आहेत, कसं काय ते, हे सगळं सेफ्टी अँड गायडन्स वगैरे इथं सगळं लिहून ठेवलेलं आहे. ते हे वाचायचं असतं. आणि प्लस आतमध्ये आल्याच्यानंतर इथं असे हँगर्स वगैरे दिलेले आहेत. तर इथे 2 हुक हे कारण की आत्ता सध्या आम्ही या कॅबिनमध्ये 2 जण आहेत, त्यासाठी 2 हे दिलेत. हे माझ्यासाठी त्याच्यासाठी आहेत. आणि ह्या साईडला आतमध्ये आल्याच्यानंतर इथं बघ असे हँगर्स आहेत, असे हे दिलेत, रेलिंग दिलेत, म्हणजे तुम्ही कपडे तुमचे हँग करू शकता. आणि प्लस मग आतमध्ये मग इथे असे हे दिले सामान वगैरे ठेवायला येतात. आता हा पूर्ण मी कप्पा माझ्यासाठी घेतला आहे, कारण की आम्ही दोघंच आहेत कॅबिनमध्ये. तर हा एरिया मी माझ्यासाठी घेतला आहे. पुन्हा बाजूचा एरिया तो त्यांनी त्याच्यासाठी घेतला आहे, दुसऱ्यासाठी. तर इथं आतमध्ये मी सगळं शूज वगैरे ठेवतो खाली वगैरे माझे. आणि मग आतमध्ये आल्याच्यानंतर हा आहे पहिला बेड माझा. हा बघा बेड किती मोठा आहे तो. इनफ आहे एक माणसासाठी एकदम वगैरे. ब्लँकेट्स वगैरे सगळे काय आहे ते प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इथे एक मिनी फ्रीज आहेत, म्हणजे फ्रीज वगैरे इथे दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही काही पण ठेवू शकता. या आमच्या दोघांसाठी फ्रीज आहे, पण जे सामान असणार आतलं ते दोघांचं नसणार, ते ज्याचं असेल ते त्याचं. आणि मग इथे कबर्ड्स वगैरे आहेत, म्हणजे तुम्ही काही पण तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. तिथे माझे सगळे मी स्टफ्स वगैरे ठेवलेले आहेत ऑलरेडी. आणि मग या साईडला पण आहेत, या साईडला असं सेफ लॉकर पण दिलेले आहेत. तर तुम्ही काय पण तुमचं जर असेल व्हॅल्युएबल आयटम्स ते तुम्ही लॉक करू शकता. आणि या साईडलाच आउटलेट वगैरे आहेत, तुम्ही यूज करू शकता. आणि इथं आपले सगळे परफ्यूम्स वगैरे ठेवले आहेत इंडियन्स.
आणि इथे पण असं लाईट्स वगैरे दिलेत. आणि या साईडला असे कप्पे आहेत, म्हणजे तुमचे काय पण छोटे छोटे वस्तू असेल ते तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये. आणि या साईडला पूर्ण कर्टन आहे आपलं प्रायव्हसीसाठी. हा कर्टन तुम्ही असं बंद करू शकता झोपताना वगैरे. तुम्हाला जर लाईट नसेल हवी तर, तुमचा मित्र जर कॅबिनमध्ये असेल तर तुम्ही प्रायव्हसीसाठी तुम्ही कर्टन तुम्ही क्लोज करू शकता. आणि या साईडला तुम्ही बघू शकता टी व्ही आहे. आणि खालीच्या आल्याच्यानंतर मग इथं फोन डायरी वगैरे आहेत. इथं सगळं सेफ्टी नंबर्स वगैरे सगळं काय मेन्शन केलेलं. इन केस ऑफ एनी एमर्जन्सी तुम्हाला काय झालं तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता या फोननी. आणि मग इथे एक टेबल आहे, आणि हा टेबल हा दुसरा कॅबिनमध्ये असं यूज करतो, हा त्याच्यासाठी आहे. आणि इथे बेडच्या खाली असा मोठा स्पेस दिलेला आहे, सो यू कॅन कीप युअर ऑल बॅगेस वगैरे. ते मी बघा सगळं माझी बॅग 2 बॅग आहेत. आणि इथे बीन आहे, डस्टबिन आहेत, प्लस बॅगेच्या बाजूलाच अजून असे 2 ड्रॉवर आहेत. तर तुम्ही तुमचे डर्टी स्टफ्स वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि इथे जे पण तुम्हाला असेल ते इथं मी सगळं आपला चकना आयटम ठेवला आहे पूर्ण. तो आता सध्या संपत आलेलं आहे. तसंच या साईडला पण ह्याला पण तसंच हे केलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्या साईडला बघा तुम्ही बघू शकता इथं पण मोठा स्पेस आहे, त्याचे पण बॅग्स वगैरे आहेत. आणि इथेही त्याची कॅबिन आहे. हा असंच आहे पूर्ण. आणि आता त्यांनी बेड बनवून मला काहीच नाही, त्यांनी असं सगळं टाकून गेलं. ते सॉरी फॉर दिस थिंग्स. आणि इथे पण असे लाईट्स वगैरे आहेत. आणि मग या साईडला तुम्ही जर आलात, या साईडला तुम्हाला मी माझा आता बाथरूम दाखवतो. तर मी इथून एंटर केली होती, हा आपला मेन डोर होता आणि त्याच्या बाजूलाच बाथरूम आहे. बाथरूम लाईट ऑन. आणि इथं आपल्या एसीचा स्विच वगैरे आहे. तुम्हाला एसी जर थंडी वाजत तुम्ही गरम करू शकता किंवा जसं पाहिजे तुम्हाला टेम्परेचर वगैरे. आणि हा कॅबिन वगैरे नॉन स्मोकिंग आहे, स्मोकिंग इज नॉट अलाउड. आणि इथं तिला मेन्शन पण केले, प्लीज वॉच युअर स्टेप बिफोर एंटरिंग. तर आहे आपला वॉशरूम ओपन केला. इथं जरा हँग करायला टॉवल्स वगैरे असे. आणि मग इथं एंट्रन्स केल्यावरच आहे आपला वॉशरूम. हे आहे शॉवर एरिया. आणि इथे आपलं काय थोडंसं सामान वगैरे ठेवायला. हा बघा असं आहे आमचं. आणि इथे पण हे 4 असे कप्पे दिलेले आहेत. याचे 2 कलरमध्ये आहेत. हे ब्ल्यू ज्याचं कटन असेल त्याने ते घ्यायचं. ज्याचं कटन ह्या असेल पिंक त्यांना पिंक, ज्याचं कटन ग्रीनचा असेल त्याला ग्रीनचा. RWC. आणि खाली पण असे स्पेसेस ठेवायला वगैरे काय असेल टॉयलेटर्स वगैरे. आणि या साईडला पण थोडेफार आहेत. इथे पण तुम्ही बघू शकता. इथं आम्ही सगळे टॉयलेट रोल्स वगैरे लिस्टन्स वगैरे 2 कप्पे दिलेले दोघांसाठी. आणि सगळ्या म्हणजे कॅबिनमध्ये गरम पाणी थंड पाणी असतंच, जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता. तर हे तुम्हाला ॲक्च्युअल कॅबिन दाखवतो बघा. इथून एवढा मोठा स्पेस आहे कॅबिनमध्ये. तर 2 माणसासाठी ठीक आहेत. ही त्याची कॅबिन आहे आणि या साईडला माझी कॅबिन आहे. तर असे दोघांची कॅबिन असते. तुम्हाला जर 2 कॅबिन भेटले तर एकदम भारीच आहे. मोठा स्पेस पण तुम्हाला भेटतो, तर तुम्ही आरामात तुम्ही बसू शकता. आणि ज्यांची पण चौघांची कॅबिन असेल, समजा इथं 2 बेड्स आहेत या साईडला, त्या साईडला 2 बेड आहेत, तर एक बेड असा पूर्ण तुम्हाला डोक्याला लागणार पुन्हा तुमचं ते असेल ते, कारण की तो स्पेस खूपच छोटा असतो. आणि प्लस या साईडला अशी तुम्हाला एक लॅडर दिली जाणं वरती चढण्यासाठी. अशी चौघांची कॅबिन असते. पण दोघांची कॅबिनमध्ये एक वेगळीच मजा आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी छोटीशी कॅबिन जर आवडली असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नेहमीसारखं लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला पण जर मोठी कॅबिन जर हवी असेल विथ द बाल्कनीज विथ द पोर्टल्स, तर तुम्हाला बायसाब तुमची पोझिशन ॲज अ सेफ्टीमध्ये करायला लागेल. ॲज अ बिग ऑफिसर 3 स्टार 4 स्टार असेल तुम्हाला, तुमच्याकडे काय डिग्री वगैरे, तर तुम्हाला तशी ती बाल्कनीवाली कॅबिन भेटू शकते. जय भीम.